आज एक ही टीम सुपर 4 में जाएगी, तो तुर्बे टीम से गुजारिश है कहीं भी मत जाना, मुकाबला होगा। क्योंकि आज कुछ भी हो जाए एक टीम यहां से निकालेंगे, आयोजक करता है बिल्कुल जीत पर है, चाहे दर्शक हो ना हो। आपको चाय वगैरह चाहिए तो मैं आपका इंतजाम किया गया यहाँ पर, आयोजक करता हूँ तुर्बे टीम, लेकिन कहीं भी मत जाना आपको। अंपायर का अहम फैसला यहाँ पर कुछ आता हुआ। तुर्बे टीम आप स्टेज पर आइए, आपको न्योता दिया जा रहा है, कहीं भी नहीं जाना है आपको, क्योंकि मुकाबला खेला जाएगा आज आपका। मुकाबला होगा आपका, क्योंकि आप लंबे से आते हैं तो आयोजकर्ताओं की ओर से सूचित किया जाता है कि एक टीम सुपर 4 में क्वालिफाई हो गया आज। तो अंपायर कुछ हमसे इशारा करते हुए, गेंद की मांग करते हुए, तर सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत। ओमकार शेट्टी आणि राहुल यांच्यावरती जबाबदारी असणारी कॉमेंट्रीची। तर राहुल भोईरला आपण ऐकूया येणाऱ्या 5 षटकांसाठी। थँक्यू सो मच। सामना हॅलो तुर्बे संघ आपण थांबायचे, हॅलो तुर्बे संघ आपण थांबायचे, कुठे जाऊ नका, तुर्बे संघ आपण थांबायचे, कारण का आयोजकांशी संपर्क साधा, पण आयोजकांचं म्हणणं आहे का सामना खेळवायचा आहे। तर मग सामना बघू येते मैदानावरती मुरबी पाना बघू शकाल यावेळेस मानकिवली 2 दिग्गज संघामध्ये नक्कीच मोक्ष दैवन मानकोली विपक्ष आपण सामना बघतो मैदानावरती। या दरम्यान प्रेमनाथ मुरबी या 2 दिग्गज संघ सामना असणार आहे। 2 दिग्गज संघ सामने आपण बघतोय। जर विचार केला तर भरपूर थंडी आपण बघू शकाल, सातत्याने तेवढ्याच संख्येने प्रेक्षक सुद्धा आहेत मैदानावरती, सातत्याने सामन्यात एन्जॉय करतायत। तर चला आपण पंच लवकर सामना आपण सुरू ठेवा, माहिती सुरू आपण लगेच करायचं आहे। हॅलो हॅलो तुम्हाला आपण सामना लगेच सुरू करा मैदानावरती। यावेळेस 2 दिग्गज संघ या दरम्यान सामने सामने असेल बघू शकाल आपण। हॅलो थँक्यू राहुल। सामना सुरू होईल, नक्कीच टर्न तुझा या त्यांची शंकाच नाही आहे। मात्र या ठिकाणी एक पारितोषिक येतोय जय भागेश्वर ट्रेडर्सचे आमचे लाडके प्रोप्रायटर विनायक दादा पाटील आणि सोमनाथ पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एटीएम खुलं होतंय। जर कोणत्याही गोलंदाजानं सलग 3 फलंदाजांना बाद केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक या प्रेमनाथ मुरबी संघाला अतिशय चांगलं पारितोषिक या ठिकाणी येतंय। आणि खूप सारा परिश्रम झेनुमा डायगर संघाच्या माध्यमातून व्हेरी वेल वर्क, अतिशय चांगला जॉब त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सबरोसच्या माध्यमातून आपण पाहतोय। गेमला होतं मैदानावरती विशाल टीम राहुल भोईर। थँक्यू ओमकार। आपण नक्की सामना अतिशय महत्त्वाचा बघतोय। यावेळेस 2 सलामीचे फलंदाज जात आहेत। या दरम्यान मैदानावरती मानकिवली संघाच्या माध्यमातून पहिला चेंडू, या दरम्यान पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूवर संपर्क अजिबात येत नाहीये, तोपर्यंत पहिला चेंडू डॉट फेकला गोलंदाज। यावेळेस बघतो गोलच्या बरोबरती प्रताप नावडेकरचा वापर केला गेलाय। यावेळेस पहिल्या पिवळ षटकामध्ये आपण बघतोय 2 सलामीचे फलंदाज राहुल, तसेच विशाल उसरगर यांच्या ठिकाणी कॉल घेतोय। एक अतिशय विस्फोटक फलंदाज आहेत उसरगर संघातील, त्यांच्या माध्यमातून मुरबी संघाला विशाल द बेस्ट। थँक्यू विशाल दादा। तसेच भालचंद्र पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन होतोय या पण व्यासपीठावरती। त्यावेळेस पहिले धावे धावसंख्या दापलकावरती, या दरम्यान एक धावे दापलकावरती अकाउंट मात्र ओपन झालाय। श्री गणेश मात्र यावेळेस आपण बघतोय मैदानावरती एक धावे ते 2 सलामीचे फलंदाज मैदान बघतोय तकदीर माया आणि त्याच्या बघतोय आपण मैदानावरती। चेंडू दीपेश मॅच मध्ये घेऊन काढला, डिस्क्वेअर लेगला चेंडूची फील्ड होती,
तोपर्यंत सिंगल कंप्लीट. तो तगदी आहे त्याच्यानंतर मग तो मैदानावरती यावेळेस फलंदाज दीपेश नक्कीच स्ट्रायकर जाब मग तो तकदीर दीपेश दोन सलामीचे फलंदाज तकदीर माई आणि दीपेश माई मैदानावरती यावेळेस. सर समोरून जरा आपण आवाज कमी करा प्लीज. यावेळेस मोठा वर घेऊन काढलाय ताकदीचा योग्य तो वापर जबरदस्त बनला ज्योतीने पहिला दमदार षटकार मैदानावरती. नक्की आमचे पोलीस निरीक्षक शिरसाट साहेब बघू शकाल यांचे शुभ आगमन झालाय. आमचे डायग्रावचे गावाने नक्कीच त्याच्यानंतर कातकर साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती येत आहेत. शुभ आगमन यांचा होतोय. तर सर्वांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त आमचे दोन वरिष्ठ पोलीस नागरिक बघू शकाल आमच्या व्यासपीठावरती पोलीस सेवा दलाचे. चेंडू पॅडवरती आदळतो स्ट्रॉंग अपील केली होती. शिवरुद्ध बॅकफुट पॉइंटला चेंडूची फील्ड होती तोपर्यंत धावसंख्या अजून एक निवडली. धावसंख्या दाबालकावरती 9 धावा दाबालकावरती. पण सामना अतिशय महत्वाचा पडतो दोन बलाढ्य संघामध्ये. मोक्ष पण मानकोली विपक्ष मैदानावरती मुरबी प्रेमनाथ मुरबी या दोन बलाढ्य संघामध्ये सामना. रणबीर सखोल जिंकला प्रथम मुरबी संघाने. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे ऍक्युरेट टायमिंग साधलाय डीप स्क्वेअर लेग झोन मधून. हा चौकार गुड शॉट. मैदानावरती आपण वेळ जर कमी घ्यायचे मुरबी संघ आपण लवकरात लवकर क्षेत्रशी लावून घ्या आणि सामना आपण लगेच सुरू ठेवायचा. मैदानावरती वीरेंद्र आमचे पंच आपण लवकर सामना सुरू ठेवायचा प्रयत्न करा. धावसंख्या दाबालकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालक आतापर्यंत येते 13 धावा दाबालकावरती. तर चांगली सुरुवात आपण एका बाजून तकदीर माई त्याच्यानंतर मैदानावरती यावेळेस दीपेश माली ओमकार जय भागेश टेडेशिप रुबाडर सोमनाथ पाटील आणि विनायक दादा पाटील यांच्याकडनं 6 चेंडूवरती 6 षटकारांसाठी 10,000 रुपये आणि विकेट ट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक. यावेळेस गोलंदाज बघू शकाल आपण मैदानावरती जर विचार जर केला तर विकी पाटीलचा वापर केला गेला जाईल या पेटू षटकामध्ये. थोडासा आपण आवाज कमी करा प्लीज. जबरदस्त गोलंदाजी होती मैदानावरती. ट्रिपल अचितच्या माध्यमातून पहिला षटका मैदानावरती यावेळेस. थँक्यू विजय. विनोद पावशे यांच्याकडनं जर मुरबी संघ सामना जिंकला तर 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. टी शर्ट कंपल्सरी आहे स्वेटर तुम्हाला काढावा लागेल. नक्कीच गुलाबी थंडी आम्ही समजू शकतो. मानकोली संघ तुमची फिलिंग्स स्पर्धा खूप मोठी आहे. रूल्स आर रूल्स सर्वांना नियम सारखे असतील. राहुल भाऊ नक्कीच लूल पुन्हा एकदा फॉलो केलाय कारण साधारण बघू शकाल आपण स्वेटर काढले आमच्या नवीन फलंदाजाने जाणारा नवीन फलंदाज बघतो मैदानावरती यावेळेस गेलाय. नवीन फलंदाज यशवा माई जबरदस्त क्रिकेट आपण बघतो या दरम्यान मैदानामध्ये अतिशय महत्वाचा सामना. मोक्षदायवन मानकोली विपक्ष सामना होतो मैदानावरती मुरबी प्रेमनाथ मुरबी या दोन बलाढ्य संघामध्ये. तर खेळाचं पहिलं सत्र तर पहिल्या षटका मैदानावरती बसलाय ऍज द ओपनर यावेळेस मैदानावरती बाद झालाय तकदीर माई बाद झालाय. तर मैदानावरती यशपा माई गेलाय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. तर विकी पालीचा वापर केला गेला या दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये पेटू षटकामध्ये भरपूर मोठा सामना दोन बलाढ्य संघ आमने सामने यावेळेस या मैदानावरती चांगला सामना. चेंडू मात्र मोठा काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग लेगला दोन क्षेत्र चेंडूच्या मागे जातात तोपर्यंत आउटफील्ड भरपूर पास आहे. चेंडूची फील्ड होतीये चांगला संवाद दोघांमध्ये चांगला तालमेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून
हॅलो थँक्यू यावेळी चौकार येतोय, चांगली फलंदाजी मैदानावरती होतीये. हा चेंडू मात्र मोडार काय गोंगाचा प्रयत्न होता, मिस टायमिंग शॉट आहे, शेतूचे जज करतायत. चूक मात्र होती दरम्यान इथे सातत्याने. मुरबी संघ चुका करतोय, कॉल नाही, संवाद नाही, तो म्हणता दोनदा घेण्याचा प्रयत्न होतोय, सातत्याने दुसऱ्यांदा चूक होते मैदानावरती. प्रेशर दबाव या मोठ्या सामन्याचा आपण बघतोय. प्रेमनाथ मुरबी या संघाच्या माध्यमातून बघतो आपण यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण भरपूर खराब होतोय आणि धावसंख्या या दरम्यान बघू शकाल, धावसंख्या लागते 21. 21 धावा धावलकावरती एक गडी बाद असं समीकरण आतापर्यंत आपण बघतोय मैदानावरती. मानकवली संघाच्या माध्यमातून मोक्ष द्यायला आपण बघू शकला संघ खेळतोय या मैदानावरती. सामना अतिशय महत्वाचा संघ बघतो आपण. षटक क्रमांक दुसरा मार्ग असते यावेळेस गोलंदाज विकी पाटीलचा वापर केला गेला या पहिल्या पेवन या दुसऱ्या षटकामध्ये P2च्या पहिल्या चेंडूमध्ये मात्र विकेट संपादन केले होतं, जबरदस्त गोलंदाजी केली होती विकी पाटीलने. पण सेकंड हा चेंडू मात्र ऑनसाइडचा प्रयत्न होता, चेंडू मात्र यावेळेस मात्र बॅटच्या रेषेमध्ये येत नाही, पंच लाईन चुकीची आहे, चेंडू मात्र उजवी स्टिकच्या बाहेर जातोय, तोपर्यंत हा स्वेर चेंडू. धावसंख्या दाबालकावरती 22 धावा येत आहेत, 22 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्ग असते विकी पाटील. हा चेंडू मध्ये जागा पाहून घेऊन काढलाय, ऍक्युरेट टायमिंग साधलाय, जबरदस्त फलंदाजी होतीये डीप स्क्वेअर झोन मधून, मोठा फटका, षटकार. जबरदस्त फलंदाजी यावेळेस यशपाल मालिकच्या माध्यमातून 14 धावांचा खेळ दाखवलाय आणि सांघिक धावसंख्या दाबालकोती आतापर्यंत येते 28 धावा. जबरदस्त धावसंख्या आता मात्र उभारली. कारण की विचार केलं तर पहिला सामना यावेळेस चेंडूवरती जिंकून दिला होता, त्याच्यानंतर मात्र या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न, कारण तेवढाच तुल्यबळ, कारण सर्वात जास्त धावा ठोकल्या होत्या आजच्या दिवसामध्ये या मुरबी संघाने. सेकंड हा चेंडू मात्र सॉफ्टने घेऊन काढलाय, बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह तोपर्यंत चांगल्या क्षेत्राच्या स्वतःच्या पॉवर मध्ये तोपर्यंत धाव येणार नाहीये. धावसंख्या स्थगित, धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 28 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक दुसरा संपलाय, सर्कल बाबत संपते. पहिल्या पिऊन षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या होत्या. मानाची बेताल देवाची, पालखी मानाची बेताल देवाची, सजवली कालेच्या पोरांनी, सजवली कालेच्या पोरांनी, गावसाला चांगलाय पालखी, ताल देवाच्या, गावसाला चांगलाय पालखी, ताल देवाच्या. चला आपण वेळ जरा लवकरात लवकर वेळ जरा आपण कमी घ्या, सामना लवकर कसा सुरू होईल आणि खेळाचं पत्र खेळाचं पहिलं सत्र लवकर संपेल याचा आपण विचार करा मैदानावरती. पंच तुम्हाला चेंडूचा हवा असेल तर आपण लगेच चेंडू चॉईस करायचा आहे मैदानावरती. दोन फलंदाज आहेत मैदानावरती यावेळेस आपण बघतो यशपाल माली आणि तुझ्यानंतर ॲज ओपनर पण बघतो यावेळेस मात्र दीपेश माली. दोन मैदानावरती फलंदाज अजून सज्ज येतात. दोन सखी बंधू मैदानावरती बघू शकाल आपण, दोन चांगले खेळाडू मानकोवली या संघाच्या माध्यमातून इथे परफॉर्मन्स देत आहेत. दोन दिग्गज संघ बनले आमने सामने, दोन्ही एकच कॅरिबेरचे संघ आहेत सातत्याने. दोन्ही संघामध्ये चांगले क्रिकेटर, चांगले खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण बघतो. एका बाजूला बघतो आपण ओमकार यांचा संघ मैदानावरती, ते यशपाल मैदानावरती यावेळेस मात्र यांचा संघ मैदानावरती. दोन तुल्यमान संघ पुन्हा मैदानावरती सामना अतिशय महत्वाचा बघतो, कारण का खेळाचं पहिलं सत्र आणि धावसंख्या बघतो 2 षटकाचा खेळ संपलाय. 28 धावा दाबालकावरती एक गडी बाद, कारण का ॲज द ओपनर बघतो आपण तकदीर माई बाद झाला. त्याच्यानंतर बघतो तकदीर माझं तब्बल 8 धावांचं योगदान दाखवलं तकदीरने. त्याच्यामध्ये आपण बघू शकाल एक षटकार दाखवला मैदानावरती. त्याच्यानंतर मैदानावरती यशपाल माही गेले आणि चांगली सुरुवात करून द्या. अजून येणारे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानावरती असणारे यावेळेस मानकोली संघाच्या माध्यमातून. आणि विष्णुशेठ पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला राहुल तर 3000 रुपयाचा पारितोषिक. यावेळेस मान्यवरांचं यावेळेस स्वागत केलं आहे. जबरदस्त फलंदाजी होती मैदानावरती, बिग हिट, षटकार. दाबालकावरती बघू शकाल आपण यावेळेस 34 धावा दाबालकावरती. सोनू मात्र झेल सोडतोय, आमचे कॅमेरामॅन सोनू चूक करतोय. नक्कीच विष्णू शेठ आमचे आयोजक यांच्या जर कटआउटला डायरेक्ट घेतला तर नक्कीच पारितोषिक वाढल्या. रोख रक्कम
जितू दा 5,000 रुपये पारितोषिक असणारे पण बघू शकाल हा चेंडू येतो स्वेर चेंडू पंच नक्कीचा क्षमा असू द्या 35 जबरदस्त फलंदाजी होतीये हा चेंडू म्हटलं या सॉफ्टने घेऊन काढला होता डिफेन्स झोन मधून शेतशेक पोहोचले सिंगल कंप्लीट शेतनशेक खराब होतोय सुका करतोय मैदान पुन्हा एकदा मुरबी संघ तर धावसंख्या अजून 2 ने धावसंख्या दाबालकावरती स्कोर मोजून 37 नक्कीच आयोगासाठी रोख रक्कम 1,000 रुपये पारितोषिक असणारे नक्कीच आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ विश्वनाथ पहाडील यांच्याकडनं पुण्याला सातत्याने विचार केला चांगल्या प्रकारची गोंधळी करण्याचा प्रयत्न होतोय मैदानावरती त्यावेळेस या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान केला जाईल सॉरी राहुल खूप लिंक ब्रेक होते समजू शकतो आम्ही प्रकाश शिरसाट डीबी इंटरप्राइजेसचे प्रोपायटर डीबीचे इंचार्ज येते त्यांच्या ठिकाणी सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती हा चेंडू घेऊन काढलाय चेंडू तो डीप लॉंग लेगला चेंडूची फील होईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट चांगलं क्रिकेट मैदान 2 सखे बंधूला एका बाजूला बघतो दीपेश माली आपण दुसऱ्या बाजूला बघतोय यशपाल धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येते 38 धावा दाबालकावरती षटक क्रमांक मार्गस्थ या दरम्यान तिसरा भरपूर मोठा आपण सामना 2 दिग्गज संघ पण आहेत आमने सामने प्रकाश ज्योतीच्या स्पर्धेमध्ये बघतो आपण नाईट रजनीचं क्रिकेट पुन्हा एकदा वर्ष दुसरा या स्पर्धेत अतिशय जोमाने मात्र या स्पर्धेचं आयोजन केले गेले आणि भरपूर मोठी स्पर्धा आपण बघतोय यावेळेस मैदानावरती वन्स अगेन चेंडू मात्र मोठा प्रकार घ्यायचा प्रयत्न होता चेंडूच्या रेषेमध्ये नाहीत फलंदाज तोपर्यंत या दरम्यान डॉट चेंडू होतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते सातत्याने चांगल्या प्रकारची धावसंख्या आतापर्यंत उभारले मैदानावरती मानगिवली संघाच्या माध्यमातून यावेळेस सातत्याने अंतिम चेंडू असणारे षटकातील म्हणतो गो सेकंड हा चेंडू मध्ये माझा प्रयत्न होता शॉर्ट टर्मॅनला कोणती चूक होत आहे फलंदाज बाद दुसरा झटका मैदानावरती मानगिवली संघाला थँक्यू विजय सॉरी डीजे मास्टर या ठिकाणी सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती आमचे पोलीस अधिकारी सदरक्षणाय खलनिग्रहणाय स्वतःचं निरीक्षण करून समाजाचं रक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जातं ते आमचे व्यासपीठाचे मान्यवर सन्माननीय श्री प्रकाश शिरसाट डीबीचे इंचार्ज आहेत क्राईम ब्रांचचे त्यांच्या या ठिकाणी सन्मान केला जाईल व्यासपीठावरती सर आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवलीत आणि एक पोलीस व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती येत आहे एक खूप मोठं भाग्य मिळेल आमच्या आयोजकांचा विष्णुशेठ पाटील या स्पर्धेचे शिल्पकार त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमच्या शिरसाट सरांचा सन्मान केला जातो व्यासपीठावरती बॅक टू द क्रिकेट 2 षटकांचा खेळ मैदानावरती 3 षटकांचा खेळ कम्प्लीट होतोय पुन्हा एकदा आपण ऐकूया मराठीचे सुस्पष्ट समालोचक राहुल भोईर थँक्यू ओमकार आणि अजून एक इन्फॉर्मेशन आमच्या शिरसाट सरांना विनंती असेल 12 तारखेला जेव्हा स्पर्धेचा अंतिम दिवस असेल त्यावेळी पोलीस कर्मचारी वर्सेस टायगर 40+ असा सामना सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही यायला विसरू नका आम्ही आमंत्रित करतोय तुम्हाला जनुमान टायगर संघाच्या माध्यमातून आपण 12 तारखेला या आणि आपलं क्रिकेट या मैदानावरती दाखवा कारण सातत्याने तुम्ही काठीने बोलता मग यावेळी तुम्हाला बॅटने बोलायची संधी असेल बॅक टू द क्रिकेट विचार मानकुली संघाला या दरम्यान दुसरा झटका यशवा माली बाद होतो एक मोठा फलंदाज दरम्यान सातत्याने चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न होता तर या दरम्यान विचार केला तब्बल धावसंख्या येते 38 धावा अजून एक सन्मान आहे राहुल सॉरी विजय काटकर यांचा एक सन्मान व्यासपीठावरती बाबूराव पाटील यांचे शुभ असते विष्णुशेठ पाटील यांचे शुभ असते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल आमच्या विजय काटकर सरांना हा चेंडू मात्र मोठा प्रकार घेऊन काढलाय जबरदस्त टायमिंग होतोय ॲक्युरेट टायमिंग सगळ्या गोष्टी ठीकठाक सर्वात मोठा षटकार गुड शॉट धावसंख्या अतिशय वेगाने वाढते 44 धावा धावलकावरती येत आहेत यावेळेस षटकार दाखवला या मैदानावरती फलंदाज मोगतोय दीपेश माई जिम्मेदारी घेतली यावेळेस 4थ्या क्रमांकावरती गेलेत विकी पाटील गेलेत दरम्यान या 4थ्या बघू शकता आपण 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज विकी पाटीलचा वापर सेकंड स्पेल मध्ये विकी पाटील कोणत्या चेंबरावरती हा शूट मध्ये घेऊन काढलाय ते क्षेत्ररक्षक आहेत प्लॅटेड षटकार आपण बघतोय जबरदस्त फलंदाजी वन सेकंड बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार अजून एक सन्मान व्यासपीठावरती डीजे सॉरी मनोज पावशे विजय नंदू पाटील या व्यक्तिमत्वाचा आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल एक जबरदस्त व्यक्तिमत्व एक अतिशय चांगलं स्मितास्य त्याच्या चेहऱ्यावरती या गुलाबी तंडीमध्ये आपण पाहतोय
कारण बॉडी फिटनेस खूप मेंटेन केला चांगला. त्या नंदू पाटील यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात आणि या स्पर्धेचा आपण दर्जा वाढवला त्याबद्दल आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. जबरदस्त म्हणजे 50 कंप्लीट 50 पूर्ण होता त्यावेळेस विचार केला. चांगल्या प्रकारची फलंदाजी होती मैदानावरती. बॅक टू बॅक 1 सेकंड 2 चेंडू 2 षटकार दाखवतोय. जबरदस्त म्हणजे 8 चेंडू आतापर्यंत केलाय आणि तब्बल 26 धावांची आतापर्यंत केली. मानकोली विपक्ष आपण सामना होतो मैदानावरती. यावेळेस मुरबी प्रेमनाथ मुरबी या 2 बिलाडी संघामध्ये सेकंड 8 चेंडू मात्र घेऊन गेला ऑन साईडला जातो. या दरम्यान डीप चेंडूची फील्ड मध्ये सिंगल कंप्लीट. दुसरा गॉल केलाय. संवाद होतोय दोघांमध्ये चांगला तालमेल. अजून एक सन्मान व्यासपीठावरती बाळू भांगेर या व्यक्तिमत्वाचा सन्मान. बाळू भांगरे या व्यक्तिमत्वाचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती या ठिकाणी केला जातोय. आपण आलात आमच्या कार्यकारिणी व्यक्तिमत्वांसोबत. आपण सुद्धा एक पोलीस आहात त्यामुळे आपलं सुद्धा आम्ही या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत करतोय. खूप मोठी पोलीस कर्मचाऱ्यांची मांडलेली आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळते आहे. कारण आपल्या परिसरामध्ये सुद्धा चोरीचं प्रमाण वाढलंय आणि खूप मोठी जिम्मेदारी त्यांच्या. तुमच्यासाठी सुद्धा आमच्या सर्व रसिकांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. जबरदस्त आपण बघतो आपल्यातून फटका. नेतरही फटका मैदानावरती गेला का डोळ्याशी पारणे मैदानाला फटका आपण बघतो. जबरदस्त पण बघू शकाल कारण का अजिबात यशपाल मालीची मात्र कमतरता बाजून देत नाही मैदानावरती सातत्याने. दीपेश मालीच्या माध्यमातून आपल्यातून क्रिकेट प्रेक्षकांनी क्रिकेट बघा. धावसंख्येला भरपूर आकार धावसंख्या धाबालकावरती 58 धाबालकावरती आणि षटक क्रमांक या दरम्यान मार्गस्थ आपण बघतोय. विकीच्या माध्यमातून 4थं षटक आपल्या सेकंड मध्ये भरपूर मोठं षटक विकीच्या माध्यमातून. सेकंड हा चेंडू मात्र कोलबेटाचा फेकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. डायरेक्ट हिट होतोय. फलंदाज बाद धावचीच्या माध्यमातून यावेळेस मानकिवली संघाला हा 3रा झटका. बघू शकाल आपण विचार केला तर डीजे मास्टरचे पुन्हा एकदा चांगले चांगले संघ आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. कारण की यावेळेस रात्रीचं वातावरण बघतोय. शेवटून मात्र शेवट बॅटचा स्कूल आहे. बॅकवर्ड पॉईंट झोन मधून शतशः पद्धत चेंडू मागे धावता आउटफील्ड भरपूर पास आहे. तोपर्यंत चेंडूची फील्ड होतीये. दरम्यान चांगला संवाद दोघांमध्ये आपण बघू शकाल. 2 फलंदाजांमध्ये बघता बघता या 3 धावा ना 3 ओके. या 3 धावा कंप्लीट होत आहे. तर धावसंख्या 3 वाले धावसंख्या धाबालकावरती येते 61 धाव धाबालकावरती आपण बघतो. या दरम्यान चांगला प्लॅटफॉर्म उभा केला मैदानावरती आणि चांगल्या प्रकारचा आपण क्रिकेट बघतो. सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने बघतो यावेळेस मात्र या संघामध्ये. चांगलं संगीत म्हणजे डीजे मास्टरच्या माध्यमातून जबरदस्त संगीत पुन्हा एकदा त्यावेळेस सायलेंट सॉंग ऐकवलं आमच्या डीजे मास्टरांनी. त्या धावसंख्या धाबालकावरती भरपूर वेगाने बघू शकाल. 61 धाव धाबालकावरती आणि अंतिम षटक मार्ग असते 5वं षटक मनोज करावकरचा वापर केला जाईल या अंतिम षटकामध्ये बघू शकाल आपण. यावेळेस मात्र विचार केला तर सातत्याने प्रेमनाथ मुरबी संघाच्या माध्यमातून कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता मैदानावरती. आता एका बाजूला मानकोली संघाच्या माध्यमातून जबरदस्त त्याने चांगलं क्रिकेटची क्वालिटी क्रिकेटचा दर्जा दाखवला पुन्हा एकदा मैदानावरती दीपेशने. हा चेंडू मात्र पुन्हा मोठा बळ खेळण्याचा प्रयत्न दुखापत होते कारण का यावेळेस थोडीशी दुखापत होतीये. आमच्या डिंग ब्रेकर तेजस जायचं लवकर पाणी घेऊन मैदानावरती. नको 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 ओके ओके ओके. बाकीचं फलंदाज आम्हाला आमच्याकडे हात करतात. विचार जर केला तर यावेळेस मैदानामध्ये बघतो ॲज द ओपनर अजून मैदानावरती यावेळेस दीपेश माही खेळतो कारण सध्या त्याने चांगलं क्रिकेट दाखवलाय. आता पण तब्बल 32 धावांचं योगदान आणि महत्वपूर्ण मात्र 11 चेंडू तब्बल केल्यात त्याच्यामध्ये
धावसंख्या बघतोय भरपूर मोठी आपण धावसंख्या बघतोय, कारण का धावसंख्या गरुड जब घेते, मोठी धावसंख्या बघू शकाल, धावसंख्या फुलते. सध्या त्याने चांगलं क्रिकेट, कारण का सुरुवात चांगली केली होती मैदानावरती, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर एम सुद्धा चांगला होतोय मैदानावरती, कारण का दीपेश मालीच्या माध्यमातून अजूनही मात्र चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतो सध्या त्याने मानकोली संघाच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट, हा शेवटी फक्त दिशा दिली आहे, ते क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग लेलं तोपर्यंत स्ट्राईक करण्याचा प्रयत्न स्वतःकडे पुन्हा एकदा दीपेशच्या माध्यमातून, दावचीच्या माध्यमातून हा चौथा षटकार मैदानावरती मानकवली संघाला. यावेळेस नवीन फलंदाज गेले मैदानावरती, सातत्याने पुन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न ऍज द ओपनर जिम्मेदारी घेतली मैदानावर त्यांनी, सातत्याने चांगल्या प्रकारचे क्रिकेट दाखवलं. आतापर्यंत आपण बघतोय दीपेश मालीच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट, क्रिकेटची क्वालिटी, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड पुन्हा दाखवलं मैदानावरती. सातत्याने बघू शकाल आपण चांगला क्रिकेट, आतापर्यंत तब्बल 12 चेंडूमध्ये बघू शकाल 38 धावांची खेळी केली. एक दुबादार फलंदाजी, सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट बघू शकाल आपण मैदानावरती. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे, जबरदस्त फलंदाजी होतीये डिप्सको लेग झोन मधून, दमदार षटकार, गुड शॉट. नक्कीच आमचे दशरथ पगार अंशकडनं दीपेशसाठी पारितोषिक रोख रक्कम पारितोषिक घेतोय बघू शकाल. दीपेश माझ्यासाठी जबरदस्त पारितोषिक आहेत आमचे, तब्बल 44 धावांची खेळी आतापर्यंत केली. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती दीपेश माईच्या माध्यमातून आपल्यातून क्रिकेट. हा चेंडू खेळून काढलाय स्क्रीन समोर, क्षेत्ररक्षक आहेत, चुडव्याच्या अवकाशाबाहेर, 50 कंप्लीट. जबरदस्त क्रिकेट, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास जोट आहे जरा मैदानावरती दीपेश माईसाठी जबरदस्त फलंदाजी मैदानावरती. तब्बल 14 चेंडू मध्ये 50 धावा टोकल्यात. जबरदस्त क्रिकेट. राकेश पाटील लायगर यांच्याकडे मात्र पारितोषिक घेतोय 1000 रुपयाचा. वन्स अगेन मोठा फटका घेऊन काढलाय, जबरदस्त टायमिंग, षटकार येतोय. या दरम्यान मित्रांनी जेल सोडलाय. दीपेश बॅट दाखवायची मध्ये जबरदस्त क्रिकेट, आपण बॅट दाखवायची क्रिकेट, चांगलं क्रिकेट, क्रिकेटचा दर्जा आपण बघतोय. तब्बल 14 चेंडू आणि 50 धावांची धुवेदार फलंदाजी आणि खेळाचं पहिलं सत्र संपलाय आणि धावसंख्या बघतोय आपण भरपूर मोठी या दरम्यान येते. 85 धावा दाबालकावरती, 86 धावेचा लक्षाचा पाठला करायचा सामना जिंकण्यासाठी. तर यावेळेस भरपूर मेहनत करायची, 86 धावा होत आहेत. नक्कीच पण बघू शकाल हाय स्कोर टुर्नामेंट हाय स्कोर असताना बघू शकाल स्पर्धेच्या माध्यमातून. आणि दीपेश सुद्धा हाय स्कोर सातत्याने तब्बल 56 धावा कुठल्या 15 चेंडू मध्ये. नक्कीच 52 हाय स्कोर आम्हाला आमच्या सांगतायत. केतन मात्रेचा मात्र यावेळेस रेकॉर्ड ब्रेक केला पुन्हा एकदा मैदानावरती. चांगल्या प्रकारचं क्रिकेट सर. तर विनोद पावशाने विनंती करेन की भालचंद्र पाटील यावेळेस स्पर्धेत मोरबी गावचे त्यांचा यथोचित सन्मान करावा. तर 86 धावा, 87 धावांची गरज, खूप मोठा जबरदस्त सामना आपण पाहिलाय. स्पर्धेचा उच्चांक 83 धावांचा होता मोरबी संघाचा. मोडीत काढ 86 धावा टाकल्यात. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स, व्हेरी वेल. तर भालचंद्र पाटील मोरबी यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. हॅलो, दिनेश पाटील यांच्याकडनं सातत्यानं कालच्या दिवसापासून आपण जे पारितोषिक पाहतोय आणि हा 6वा खेळाडू आहे दीपेश माळी, ज्यांना 3 चेंडूवरती 3 षटकार दाखवलेत आणि 500 रुपये लागतील. तसेच राकेश पाटील या संघाचे पॅकर्स ज्यांचा संघ पाहतो आपण मैदानावरती, मोक्ष दिलन मानकली संघ, त्यांच्याकडे 1000 रुपये. तसेच दशरथ पगारे यांच्याकडे 1000 रुपये, म्हणजे टोटली 2500 रुपयाचं पारितोषिक एका 55 धावा मैदानावरती
निघून देतात दिपेशला. वेल प्ले, अतिशय चांगलं क्रिकेट केलं. गुड बॅटिंग. सामना सुरू होईल त्यावेळी ऐकूया रायगडचा एक बुलंद आवाज आणि एक मोठा संघ रायगडचा नेतृत्व पाहू शकाल. प्रेमनातील मुरबी संघ मध्ये त्यांना भिवंडीतील एक दादा संघाला फेस करावं लागणार आहे. विशाल टीम ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांना. तर थँक्यू ओमकार. 87 धावांची गरज. बघा या स्पर्धेमध्ये मी 80 धावांचा उच्चांक पाहिला होता खिडकाली संघाचा, तो मोडीत काढला होता. नारळी संघाने 81 धावा ठोकल्या होत्या. तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली होती प्रेमनाथ मुरबीने 83 धावा आणि त्यांच्याच विरुद्ध सर्वोत्तम धावसंख्या उभारली 86 धावा. वाटा क्रिकेट दिपेश मालेची अप्रतिम फलंदाजी, लगातार 4 चेंडू 4 षटकार आणि या थंड वातावरणामध्ये सुद्धा तुमच्यामध्ये ताकद असेल तर तुम्ही किती चांगलं क्रिकेट खेळू शकता याचं उदाहरण दिलंय. अप्रतिम उदाहरण, अप्रतिम मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. तर 87 धावांची गरज. आत्ता मुरबी संघाला स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवणं किती कठीण असणार आहे आणि किती संघर्ष करावा लागेल याची मात्र आता पराकाष्ठा करावी लागेल. प्रेक्षकांची गर्दी फार कमी पाहायला मिळते कारण रात्रीचे 2:10 होतात. आज सर्वात जास्त ही स्पर्धा चालली कारण पहिल्या दिवशी स्पर्धा 1:40 काल ही स्पर्धा 1:15 चालली आणि आज 2:10 तर सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. लढलेल्या आमच्या प्रेक्षकांकडून तुम्हाला. तर स्ट्रायकला फलंदाज ओमकार पाटील, नॉनस्ट्रायकला फलंदाज नरेश भोईर. 87 धावांचा उच्चांक डोळ्यासमोर ठेवून हे दोन्ही फलंदाज पाचारण करत आलेले आहेत. कॅप्टन द टीम ॲज अ कॅप्टन म्हणून ओमकार, गोलंदाज सचिव होते गोलंदाज यशपाल माली इज अ कॅप्टन टीम. बघा यशपाल माली वर्सेस ओमकार, कॅप्टन टू कॅप्टन. गुड कॉन्टेस्ट. पहिला चेंडू दणदणीत फटका पड होतो. लंगाच्या डोक्यात भिरकावून दिला चेंडू. दणदणीत सुरुवात 6 धावा. तर विनोद पावशे यांच्याकडनं जर मुरबी संघ जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू. मगाशी रंजन संघाला लावलं होतं. थँक्यू सो मच विनोद पावशे. तर पहिल्या चेंडूची षटकार, दणदणीत सुरुवात. अजून एक फुलटा चेंडू दिशा देतो या मध्ये गॅप मध्ये खेळतो. लंगापच्या डोक्यावर चेंडू निघून जातो सीमा पलीकडे. अजून एक मोठा फटका 1/4 धावा. सत्याऐंशी धावांचा पाठलाग करताना 5 षटकांचा सामना 17.4 ची सरासरी कायम ठेवावी लागेल. सामना जिंकण्यासाठी किती संघर्ष करावा लागेल मुरबीला. अजून एक फुलटा चेंडू यायला मात्र चेंडू बॉडी हिट होतोय. स्ट्रॉंग अपील. बघा किती अपील केलाय कारण माहिती ओमकारची केली किती महत्वाची आहे. 11 खेळू मैदानात जवळ 11च्या 11 खेळूंचा अपील. किती स्ट्रॉंग अपील आहे. पहिल्यांदा एवढा अपील आपण जोरात पाहतो. 11 खेळूंचं एकत्र अपील कारण मोठा खेळू आहे. माहिती आहे ओमकारची खेळी मैदानात खूप चांगली पाहिली आपण या 2 सामन्यामध्ये. मागच्या पहिल्या सामन्यामध्ये तर दोन्ही फलंदाज ज्याने मात्र वार्तालाप करताना काहीतरी एकमेकांचा आत्मविश्वास वाढवताना चर्चा करताना की आपली गेम प्लॅनिंग कशी असायला हवी. 87 धावांचा डोंगर उभा करायचा सामना जिंकण्यासाठी बिग फाईट आणि खूप मोठा संघर्ष करावा लागेल. इट इज नॉट इझी बट एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दॅट्स वर्ल्ड. दॅट्समॅन कॅनॉट डू एव्हरीथिंग. स्ट्रायकला फलंदाज ओमकार. एक षटकार एक चौकार आणि दमदार चौकार. ओमकारला बीट केलं गोलंदाज यशपाल मालीनं. त्याच्यावर असलेला अनुभव वापरते. कॅप्टन टू कॅप्टन कॉन्टेस्ट बघू शकाल. बिग फाईट. 87 धावांचा डोंगर. खूप लवकर खेळतोय. मोठा फटका मांडल स्ट्रोक लगाच्या डोक्यावरनं. अजून 6 धावा. सोळा धावा. जसे पाहुणे मंचावरनं जातात तेव्हा आमच्या आयोजकांची तुम्ही एन्जॉय बघू शकाल. जोपर्यंत पाहुणे असतात तेव्हा आयोजक आमचे शांत असतात. मग ज्यावेळेला पाहुणे पाचारण करतात प्रस्थान करतात तेव्हा मात्र आयोजक एन्जॉय करतात. त्या स्पर्धेला विशेष श्रोता असतील आमच्या. तर एक पहिलं षटक सुरू असताना 22 धावा आल्यात. 3 षटकार एक चौकार. आप शहर है तो हम भी बब्बर शहर है असं उत्तर देताना बॅटमधनं आईवा कॅच टिपला आहे. तर प्रेक्षक असेल तर आपण या कमी प्रेक्षक आहेत तरी सुद्धा आईवा कॅच टिपला जातात. बघा प्रेक्षकांचं किती लक्ष आहे. तर प्रेक्षक यावेळी गुलाबी थंडीमध्ये जे प्रेक्षक राहिले उरलेले त्यांचं हार्दिक स्वागत. आईवा कॅच साठी पारितोषिक आहे 1000 रुपये.
तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विष्णू शेठ यांच्याकडनं, आमचे लाडके आयोजक. तर कॅच घेतली की नाही आता प्रूव्ह होणार नाहीये. ₹1000 पारितोषिक. तुर्बेचे निलेश या ठिकाणी झेल टिपत आहेत. तुर्बे संघाचे पाठरेख्या विश ऑल द बेस्ट. आजची रात्र अतिशय जोरात होऊ दे. तर एका षटकाचा खेळ इथे संपतो. 22 धावाला धापल करतो टीट फॉर टॅट असं उत्तर दिलं विष्णू शेठ पाटील यांच्याकडे. आयोबा कॅचसाठी ₹1000. तर स्टेजवरती जर आपण झेल टिपलात तर लाडके आयोजक संतोष शेठ पाटील यांच्याकडे ₹1000. फक्त स्टेजवरती कॅच घेतल्यानंतर म्हणजे पाहुण्यांसाठी ही संधी असणार आहे. षटक समाप्त होतो. पहिल्या 22 धाबा. बघा दोन फलंदाज. ओमकारचं वैशिष्ट्य की P1चं षटक तो खेळतोय आणि P2चं षटक आता नरेश खेळणार अशी स्ट्रॅटेजी आहे. या दोन संघ फलंदाजी बघू आज काय होतं मैदानावरती. गोलंदाजी परिवर्तन खूप लवकर खेळतोय फलंदाज. बॅन्स खेळण्याचा प्रयत्न मात्र स्ट्राईक ओमकार आपल्या हातामध्ये घेतोय. नरेश मात्र बघत बघत धावतोय. मात्र ही धाव महत्वाची होती का. तर ओमकार यस एक मिनिट थांबू शकेल तुम्हाला. जर व्यासपीठावरती झेल टिपला तर संतोष पाटील यांच्याकडनं ₹1000 आणि आपल्या सर्वांचे लाडके आयोजक या स्पर्धेचे शिल्पकार विष्णू शेठ पाटील यांच्याकडनं तब्बल 5000 म्हणजे ₹6000 जवळपास एका कर्मचाऱ्याचा पगार एका झेलवरती व्यासपीठावरती झेल टिपणाऱ्याला लाभू शकेल. चला या सर्वांनी स्टेजवरती आयोजक. तर धावा आपण लक्ष देऊया मैदानाकडे. थोडस एन्जॉय कारण आयोजक एन्जॉय करतात या सामन्याला. मोठा फटका हो. व्हॉट अ टायमिंग. ग्लोरियस स्ट्रोक. दॅट्स गॉन ऑन मिड विकेट. नो चान्स स्टॉपिंग दॅट. दॅट्स गॉन ऑन मिड विकेट फॉर 6 रन. 1 सेकंड अजून षटकार ओमकारच्या बॅट बदला. थँक्यू डीजे. तर चेंडूची मागणी केली तर पंचाकडनं आपण चेंडू प्रोव्हाइड करा. आलाय चेंडू. तर तब्बल 28 धावा टोकल्या तर ओमकारनं. जेवढ्या धावा टोकल्या तर डायरेक्ट न टोकल्या त्याने 4 षटकार आतापर्यंत दाखवल्यात. एक चौकार दोन दाखवल्यात. जेवढ्या धावा टोकल्यात ओमकारनं तेवढ्या षटकार चौकारानं टोकल्यात. त्याने 29 धावा होतात. त्यामध्ये एक धाव फक्त नरेशची आहे. तर त्यामध्ये 28 धावा. जबरदस्त फलंदाज ओमकार किती फॉर्म मध्ये. ओमकार किती चांगलं क्रिकेट खेळू शकतो याचं उत्तम उदाहरण दाखवत आहे ओमकार आले मैदानावरती. सडोतर उत्तर दिले. 87 धावांचा उच्चांक पार करताना आपलं टार्गेट सेट करताना आपलं लक्ष केंद्रित करताना या क्रिकेटवरती व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. डॉट चेंडू. तर तिसरा चेंडू डॉट खेळला ओमकार. कारण ओमकार मध्ये क्षमता रिकव्हर करण्याची. चेंडू डॉट खेळला तरी मध्ये जी फलंदाजी दाखवली कारण निसट्टा विजय प्राप्त केला होता या मानकोली संघानं. मोक्षदेवी मानकोली संघानं पहिल्या सामन्यामध्ये निसट्टा विजय प्राप्त केला होता. मात्र संधी मिळेल त्यांना. त्या संधीचं मात्र सोनं केलं संघानं. फुलटॉस. गुडघ्याचा वापर. बॉडीचं बॅलन्स बघा किती चांगलं. कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका सीमा पलीकडे 4 धावांचा. चौतीस धावांसाठी खेळतो ओमकार. मग 35 धावा झाल्या. 87 धावांचा डोंगर पार तर उत्तर दिलंय. चौकार पाहायला मिळाला आहे. 1 बाउन्स. तर धावसंख्या माफ करा 33. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स ओमकारच्या बॅट बंद. अजून एक मोठा फटका. नटराज स्टाईल फालक रिझल्टला. हो वाडा बॅटिंग परफॉर्मन्स. अनबिलिव्हेबल क्रिकेट. थँक्यू डीजे. सामना रंगात आला. डीजे माझा सुद्धा रंगात आला या रात्रीच्या वेळी. तर धावफलक धावा येतात त्या पाहता पाहता धावांचा उच्चांक 39 धावा. दुसऱ्या षटक मार्गाचा P1 P2 मध्ये किती चांगलं क्रिकेट दाखवलाय. ओ वाट बॅटिंग परफॉर्मन्स अनबिलिव्हेबल.
अजून एक मोठा फटका फाळीसाठी झेज करतोय मिस्टानिक स्ट्रोक आणि फलंदाज बाद. ओमकारची केली संपुष्टात बादल मैदानाच्या बाहेर. एक तुफानी फलंदाजीचा अंत. जोरदार टाळ्या ओमकारसाठी. 11 चेंडू जबरदस्त 38 धावांची जबरदस्त केली. 345च्या बॅटिंग साठी धावा काढल्यात. व्हेरी वेल. ओमकारने आपली गुणवत्ता सिद्ध केली मध्ये जबाबदारी त्या मुकेश खांद्यावरती आणि नरेश खांद्यावरती. पहिलं यश लाभतंय तकदीर मालीला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये फार चांगली गोलंदाजी केली तकदीरनं, मध्ये त्या तकदीरला सडोतर उत्तर दिलं ते ओमकारनं. आता ओमकार बाद झाला. यशपाल मालीनं निसवेचा सुटका सोडलाय. कारण तुफानी फलंदाजीचा अंत झाला. एक वादळ मैदानात शमलं गेलंय. त्यामुळे आता नवीन फलंदाज कधी येणार, कधी सेट होणार, कधी धावांचा डोंगर उभा करणार हा प्रश्न निर्माण झाला. तर ओमकारसाठी मात्र निसवेचा सुटका सोडला तो यशपाल मालीनं. ब्रेक थ्रू विकेट मिळाली. 38 धावांचा थैमान घातला फलंदाजांना मैदान होती. एकूण धावसंख्या 39. 38 धावांची मादक केली ओमकारची. तर षटक दुसरं समाप्त आहे. धावांचा वेग आपण फार वेगाने पाहिला. धावांची मशीन. स्ट्रायकला फलंदाज नरेश वरती फार मध्ये जबाबदारी मुकेश. मागच्या सामन्याचा हिरो. 7 धावांची बहारदार खेळी करा फलंदाज मात्र नॉन स्ट्रायकला. पंचाची कामगिरी 2 पंच आमचे नामवंत पंच कृष्णा पाडे आणि वीरेंद्र पाडेशी 2 नामवंत पंच थंडीमध्ये सुद्धा आपलं चोख काम बजावताना. व्हेरी गुड जॉब. तर गोलंदाज अजित माली 30 षटक वैयक्तिक पहिलं. शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर करण्याचा प्रयत्न फलंदाज बाद. ओमकार मात्र नंतर नरेश बाद झाला. सलामीची गारद होते. आता दुसरं यश मात्र मानकोली संघाला. एकोणचाळीस धावसंख्या गडी बाद झाले तो नरेश आपल्या संघासाठी काहीच केलं नाहीये. तर विनंती असणार प्रेक्षकांना की शेकोटी आपण पेटवलेले. आम्हाला माहिती आहे की थंडी फार आहे, आम्हाला थंडी जाणवते, पण विनंती करतो शेकोटी आपण भिजवा. कारण तिचा धूर जर मैदानात आला, दवबिंदूचं प्रमाण जास्त आहे, डी फॅक्टर खूप आहे मैदानावरती. जर दूर आला तर मात्र चेंडू दिसणार नाहीये. विनंती असणार आपणास की आपण ती शेकोटी भिजवा. 39 धावांची दुसरा गडी बाद झाला. नरेशनं मात्र मागच्या सामन्यात काही कामगिरी केली नाही फलंदाजीच्या माध्यमातून आणि आताही अपयशी ठरलाय तो. आता जबाबदारी विकी पाटील आणि मुकेशच्या खांद्यावरती. जबरदस्त सामना क्लोज आहे. 30 षटक मार्गस्थ 48 धावांची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू 17 आणि 48 धावांची गरज. That's a good timing. चेंडू खूप खाली राहिला. आता बघा विकी ऑनसाइड खेळायचा प्रयत्न करण्यामध्ये चेंडू त्याच्या बॅटच्या मागून निघून जातोय आणि निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते. अजून एक शेकोटी पेटेल मी विनंती करतो शेकोटी इजवा आपण. तिचा दूर मैदानात येतोय. खूप चांगलं आयोजन आपण पाहतो. डायगरची 2017 स्पर्धा आपण पाहतात. अप्रतिम स्पर्धा चारमार्ग डायगर आयोजित शिक्षण महर्षी स्वर्गवासी नारायण शेटपाट यांच्या स्मरणार्थ डायगरची 2017 अप्रतिम आयोजन. निर्धाव चेंडू बघा किती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. एका मागणं एक फलंदाज बाद झालेत आणि मात्र आत्ता मानकोली संघ स्पर्धेमध्ये शिरकाव करतोय. तर पुन्हा एकदा विनंती असताना शेकोटीची पेटवली आम्ही 3 वेळा अनाउन्समेंट केलेली. आयोजकांना विनंती की आपण तिथे जा. कारण आम्ही फक्त तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो
तुम्ही जाऊन तिथे फक्त ती सुकट विझवू शकता. आम्ही फक्त विनंती करू शकतो प्रेक्षकांना, कारण प्रेक्षकांना आम्ही प्रेशराईज करू शकत नाहीयेत, कारण प्रेक्षकांना ते खूप प्रेम करतात. त्यांच्या प्रेमापोटी आम्हाला मार्गदर्शन लाभतं. तर पुन्हा एकदा तुम्हाला प्रेमापोटी विनंती करतो की शिकोटी आपण भिजवा. तर ना बॅक टू क्रिकेट 40 धाबा. ओमकार बाद झाल्यानंतर अजून 2 गडी बाद झाले. 3 धक्के यावेळी मुरबी संघाला पचवावे लागते. त्यामुळे स्टार्टला फलंदाज जाता येतो नवीन फलंदाज महेश दलबे. आता झालेल्या शिवशक्ती खारघरच्या स्पर्धेत महेश दलबेने फार चांगला खेळ दाखवला, फार चांगली फलंदाज दाखवली. एक चांगला गोलंदाज आहे, तेवढा चांगला फलंदाज, अष्टपैलू कामगिरी फलंदाज. बघा अटॅकिंग स्टान्स मध्ये स्टान्स बघा त्याचा किती अटॅकिंग स्टान्स पाहायला मिळतोय. गोलंदाजाला अजितला मालीला मिळालं मात्र दुसरं घवघवी देश. अजून एक एच आणि फलंदाज बाद. बॅक टू बॅक झटके पाहायला मिळतात आणि या झटक्यात मात्र फुटत नाहीये आता प्रेमनाथ मुरबी संघ. तर ओव्हर हॅट्रिक प्राप्त केली आणि ही जाऊन हॅट्रिक. हॅट्रिकच्या वयात बॉलर पाहायला मिळतोय गोलंदाज ज्याने 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. एका वाईट चेंडूचा अपवाद वगळला तर एकही धाव दिली नाही गोलंदाजानं. ओ बॅट बॉलिंग परफॉर्मन्स व्हेरी वेल. आपली गुणवत्ता, आपला दर्जा, आपली किमया दाखवतोय आणि आपण किती चांगली गोलंदाजी करू शकतो याचं एकमेव उदाहरण दाखवतोय तो गोलंदाज अजित माळे. प्रतिम मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. 4 चेंडू आतापर्यंत फेकले तर गोलंदाजानं 3 गडी बाद केलेत. एक वाईटचा अपवाद वगळला तर एकही धाव नाही अजून. इज ऑन द हॅट्रिक आणि हॅट्रिक प्राप्त झाली या पहिल्या हॅट्रिक स्पर्धेतील. जरा जोरदार झाले गोलंदाज अजित मालीसाठी पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील. तर सोमनाथ पाटील आणि विनायक पाटील जय वागेश्वर ट्रेडर्स यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपये हॅट्रिक साठी होते आणि पहिल्या हॅट्रिक या स्पर्धेतील बघा किती तुम्हाला वाट पाहावी लागली हॅट्रिक साठी. कर आज तिसरी रजनी या स्पर्धेतील आणि 500 रुपयाचा रोख पारितोषिक पटकावतो अजित माली. 4 गडी बाद केले तर गोलंदाजानं बघा किती प्रेशराईज केलं. ओमकार बाद झालं संघावरती किती प्रेशराईज केलं जातं याचं उदाहरण आपण पाहता मैदानावरती. आता मुरबी संघाला परतीचा प्रवास करणं, कमबॅक करणं फार कठीण असणार मैदानावरती. मध्ये अजूनही क्रिकेट बघा किती फलंदाजी चांगली करतोय. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होतो नवीन. मोठा फटका बॅकफुटला जाऊन आले मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतोय जज करतोय. वेअर गुड फिल्डिंग. तकदीर माली चेंडू खाली आले फार वेगानं. वेअर गुड फिल्डिंग. फक्त सिंगल. 2 षटकामध्ये आपण पाहिले होते 39 धावा आणि तिसऱ्या षटकाची सांगता झाली धावसंख्या फक्त 42. फक्त एकच धाव दिले गोलंदाजानं. 42 माफ करा वाईटच्या स्वरूपामध्ये बॅटच्या स्वरूपामध्ये आणि 4 गडी बाद केलेत. 41 धावसंख्या बाद करा. 84 धावांची गरज असताना आता धावसंख्या फक्त 41. आता गरज आहे ती मात्र 43 धावांची 12 चेंडूंमध्ये. टीम मीटिंग कॉल केली यशपाल मालीने बघा. अजित मालीची पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या रात्रीमध्ये खूप प्रतीक्षा करवलेली हॅट्रिक साठी. 41 87 धावा उभारायचे आहेत. थँक्यू सो मच. बघा किती लक्ष आहे मानकोलीच्या प्रेक्षकांचा. धन्यवाद तुमचं. तर यशपाल मालीसाठी 500 रुपये पारितोषिक आहे झेल टिपल्याबद्दल. दशरथ पगार यांच्याकडनं आम्हाला अनाउन्समेंट फार करावं लागतं त्यामुळे आमचं लक्ष तसं डिवायडेड होतं. तर 41 धाबा आल्या जिंकण्यासाठी फार मोठ्या धावांची गरज. 87 धावांचं टार्गेट चेस करताना मात्र कुठे का होईना मुरबी संघ बॅकफुटला येतो की काय असा प्रश्न निर्माण झालाय. तर 2 षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी पाहिली आपण. 2 षटकामध्ये तब्बल 37 धावा कुठल्या होत्या. मध्ये नंतर तिसरे षटक अजित मालीने संघाला टर्निंग पॉईंट दिला आणि यानं फक्त 1 धाव देत 4 गडी बाद केलेत. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 84 धावांची गरज असताना मात्र आता टार्गेट फार मोठं पाहायला मिळतं. 41 धावा धापलकावरती. 87 धावांची गरज आहे माफ करा. खूप मोठं टार्गेट सेट करावं लागेल. खूप लवकर खेळतोय फलंदाज. निर्धार चेंडू पाहायला मिळतो. आता आत्मविश्वास वाढलाय. गोलंदाज मोहित केनी बघा ज्यावेळी ओमकार मध्ये होते तिथे चौकार षटकार पाहायला मिळाले. ओमकार बाद झाल्यानंतर एकही फलंदाज चौकार षटकार मारू शकला नाहीये. एकट्या ओमकारच्या धाबामध्ये आपण पाहिल्यात 38 धावा ओमकारनं तब्बल 11 चेंडूमध्ये ठोकल्यात. अजून एक निर्धार चेंडू. स्ट्रायकरचा फलंदाज बंटी मात्र समर्पण करतोय, आत्मसमर्पण करतोय.
आणि फलंदाज बाद एलईडी वेल्स चमकताना. तर बंटी बाद होते. आता मध्ये सामना जिंकणं थोडंसं कठीण पाहायला मिळतंय. टीज आहे तर 10 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 46 धावांची. हे अपडेट करा आता. त्या नको लिहू. फुलटा चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र जागा बनवते. चेंडू लॉंगाला ट्रॅव्हल होतोय. व्हेरी गुड फिल्डिंग. फक्त सिंगल. 3 चेंडू फेकले तर गोलंदाज मोहित केलीनं सर्वांना मोहित करणारी गोलंदाजी आपल्या पायाला मिळते. भोरल घालणारी ही गोलंदाजी वाखंडजोगी कामगिरी. मागच्या आपण जर 9 चेंडूचा विचार केला तर मागच्या 9 चेंडूमध्ये फक्त 3च धावा आल्या आतापर्यंत. मागच्या 9 चेंडूमध्ये आपण 3च धावा पाहतोय. तर पहिल्या 12 चेंडूमध्ये आपण 39 धावा पाहिल्यात. नाट्यमय सामना पाहायला मिळतो. 2 षटकामध्ये अटॅक क्रिकेट, 2 षटकामध्ये मात्र डिफेन्स क्रिकेट. ऑन साइडला चेंडू खेळू गेला, अपसाइडला अपडाऊटच्या माध्यमातून. बघा पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाजानं वर्चस्व गाजवलं. नंतरच्या 2 षटकामध्ये गोलंदाजानं वर्चस्व गाजवलं. ह्यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सोन्याचे. क्रिकेटमध्ये नाट्य प्राप्त केलाय आणि सामन्यामध्ये एकतर्फी पाहायला मिळतो. प्रेक्षकांमध्ये मात्र आता चलबिचल पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, तेवढाच देखना फटका लॉंगाच्या डोक्यावर धिरकावून दिलाय. शानदार फटका, 6 धावा. नाचाया लागली शालू, पोरस्वर बी झाली चालू. शालू नाच नाच नाच, शालू नाच, शालू नाच ग नाच ग नाच ग, शालू नाच. तर ज्या मुकेशने मागच्या सामन्यामध्ये 7 चेंडूमध्ये 30 धावा ठोकल्या होत्या, 3 त्याने षटकार दाखवले होते, त्या मुकेशला मी मॅन ऑफ द मॅचचा मानकर दिला होता. तर आता 7 चेंडू 38 धावांची गरज. खूप लांब हा षटकार मारलाय. खूप लवकर केला फलंदाज. खूप चांगलं स्ट्रोकचं सिलेक्शन केलं होतं ओमका ह्यावेळी मात्र मुकेशनं. आणि मुकेश संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय, मात्र किती सावरेल हा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. ब्लॉकॉलचा चेंडू दुर्वा निर्माण केला गोलंदाजानं. बघा किती अनुभवी गोलंदाज आहे. षटक समाप्त, पंचांचा इशारा येतोय. येणारं षटक 6 आणि गरज आहे ती 38 धावांची. तब्बल 38 धावा कुटाव्या लागतील. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पेपर. जर तुम्ही 6 चेंडू 6 षटकार मारले तर धावा येतील 36. 38 नाही. सुशील पाडे यायचं जरा 2 मिनिटं. सुशील सामना आयोजकांच्या वतीने खेळण्यात येईल. 4 षटकांचा सामना असेल कदाचित, किंवा 5 षटकांचा आयोजक निर्णय घेतील. रात्रीचे 2:31 होतात. 2:30 वाजलेत. पहिली दिवशी स्पर्धा 1:40 संपन्न झाली. काल ही स्पर्धा थोडासा 12:55 लाईटचा प्रॉब्लेम आला, त्यानंतर स्पर्धा पुन्हा सुरू झाली. 1:30 वाजता कालची स्पर्धा संपली जेमतेम. आणि आजची स्पर्धा 2:30 वाजलेत. कारण खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो. डायकाच्या 2017चं आयोजन. 6 चेंडू 38 धावांची गरज. सामना एकतर्फी. यू आर वॉचिंग द वन साइड मॅच नाव. नो एक्साइटमेंट इन दिस मॅच नाव. वन साइड बॅकफुट लावून मात्र चेंडू स्क्वेअर कॅचच्या माध्यमातून जज करतोय. व्हेरी गुड फिल्डिंग. फक्त सिंगल. आता मुरबी संघ किती धावांना सामना हारणार यासाठी आपण सामना पाहतोय. सामन्यामध्ये आता राम राहिला नाहीये. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिली. आता 5 चेंडू आणि गरज होती तब्बल 36 धावांची. सुरुवात खूप चांगली झाली होती, मात्र तिसरं षटक हे फार महागडं ठरलं मुरबी संघासाठी आणि तेवढंच लाभदायक ठरलं ते मानकोली संघासाठी. अजितचं षटक होतं, ज्या अजित मालिनी स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवली. तर 3 दिवस आपल्याला वाट पाहावी लागली हॅट्रिक साठी. विकेट हॅट्रिक त्यानं प्राप्त केली. फक्त 2च धावा दिल्या त्यानं आणि तब्बल 4 गडी त्या षटकामध्ये गडी मिळवलेले. तिथंच टर्निंग पॉईंट दिला संघाला त्यानं. आणि मागच्या सामन्यामध्ये निसटता विजय प्राप्त केला. चुकांमध्ये खूप काही शिकला संघ आणि आता मध्ये खूप चांगली तयारी करून हा संघ पुन्हा जोमानं उतरला आणि जवळजवळ विजयाच्या समीप पोहोचलाय संघ. पुढे केल्याचा प्रयत्न मुकेशला बीट करतो. ज्या मुकेशनं मागच्या सामन्यामध्ये धावांचा थरार निर्माण केला होता. 7 चेंडू 30 धावा निर्माण केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा दिला होता. ती कॅप तुम्ही बघू शकता त्याच्या डोक्यावरती. मात्र आता सामना मात्र सोडावा लागेल तो मुरबी संघाला. संघर्ष करतोय. 4 चेंडू ते सामना 5 षटकांचा झालेली. हा पुढचा नोंद घ्या आपण. 3 चेंडू 37 धावा. तर फलंदाज मुकेश बाद होते. अजून एक धक्का, 7वा धक्का पचवावा लागेल मुरबी संघाला.
तर मुकेशची बाद झाला. मुकेशने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटपर्यंत टिकू शकला नाही येतो. मुकेशने संघासाठी योगदान दिलं ते 10 धावांचं 2 चौकारक षटकाराच्या मदतीनं आल्या षटकाराला खात्याची सुरुवात केली मात्र उशीर होतोय या षटकारांना. येणारे चेंडू 2 आणि तो मुरबी संघ किती धावांना सामना हारणार यासाठी आपण सामना पाहतोय. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिली. फक्त सामन्यामध्ये आता 2 चेंडू आणि 31 धावांची गरज. जिवंतपणा नाहीये सामन्यामध्ये. डेट सामना आपण पाहतो लास्ट मोमेंट मध्ये 2 चेंडू 1 चेंडू 31 धावा. आणि याच दरम्यान मानकोली संघ हा सामना जिंकतोय. मागच्या चुकांमध्ये खूप काही शिकला हा संघ आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला तर सामना लगेच रंगेल. प्रवीण यलमान तुर्बे आणि सामना रंगेल तो मोक्ष दरम्यान मानकोली यांच्यामध्ये. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आम्ही घोषित करतो. डीजा आपण थांबा 1 मिनिट फक्त. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी दीपेश माली. जवळजवळ 15.56 धावांची जबरदस्त वाजवी केली मैदानावरती. यशपाल माले यासाठी 500 रुपये पारितोषिक आमच्या व्यासपीठावरती ते आपण कलेक्ट करावं. तर मुरबी संघाचा आभार. स्पर्धा आपण सहभाग नोंदवलं तुमच्या पाठीराख्यांचं. तुमचा आभार. आपण या स्पर्धेत आलात सहभाग नोंदवलं. तुमचं सहकार्य लाभलं. चांगला खेळ दाखवला. तुमचा आभार. पुढच्या वर्षी हार्दिक शुभेच्छा. तर आमचे संदीप पाटील त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. स्पर्धेसाठी त्यांनी वेळ दिला. अध्यक्ष संरक्षण असोसिएशन रायगडचे. तर अजित मालीसाठी सुद्धा इथं पारितोषिक आहे ते आपण इथनं कलेक्ट करावं. खूप थंडीचं वातावरण. रात्रीचे 2 वाजून 35 मिनिटं आणि शेवटचा सामना आपण एन्जॉय करणार आहोत. आयोजकांची विनंती आहे की सामना लगेच होणार आहे. 5 षटकांचा सामना. मॅच विल बी 5 ओव्हर्स. तर कॉमेडीची जबाबदारी मी देणार होती ओमकार शेट्टी आणि राहुल यांच्यावरती. तर ओमकार